हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण कामगार आयुक्तालयामध्ये निरीक्षक पदाची मोठी भरती निघालेली आहे. यासाठी पात्रता कोणतीही पदवी अशी आहे आणि या निरीक्षक पदाचं आता फॉर्म भरणं सुरू आहे. अजून फॉर्म भरण्याची डेट संपलेली नाही. फॉर्म भरणं सुरूच आहे. ज्यांनी फॉर्म भरलेला नसेल त्यांनी लवकर भरून घ्या. मग आता हा जो निरीक्षक पद आहे, या निरीक्षक पदाचा संपूर्ण अभ्यासक्रम काय असणार आहे, एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण कोणत्याही परीक्षेची तयारी करायची असेल तर आपल्याला संपूर्ण अभ्यासक्रम माहिती असणं आवश्यक आहे. परंतु अभ्यासक्रम सांगत असताना मी फक्त विषयांची नावं नाही सांगणार, तर त्या विषयामध्ये कोणकोणते टॉपिक आहेत त्याची सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला निरीक्षक पदासाठी कामगार म्हणजे रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याची फी फक्त 500 प्लस जी-एस-टी आहे. पण याच्यामधून संपूर्ण अभ्यासक्रम तुमचा कव्हर होणार आहे. त्याच्यामध्ये कामगार कायदे ज्याला 80 प्रश्न आहेत त्याची परिपूर्ण तयारी होईल. आता सगळ्या कायद्यांचं माहिती अजून दिली नाही, पण रोजच्या रोज त्यामध्ये अपडेट होईल आणि परीक्षेच्या आधीपर्यंत म्हणजे एका महिन्यामध्ये हे संपूर्ण कायदे तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातील. मग बाकी सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ ऑलरेडी अपलोड झालेले आहे. त्याचा संपूर्ण सिलेबस अपलोड झालेला आहे. कामगार कायदे रोज व्हिडिओ रेकॉर्ड झाला की तो यामध्ये अपलोड केला जाईल. रोजच्या रोज याच्यावर काम चालू आहे माझं आणि काही कायदे फक्त इंग्लिश भाषेमध्ये आहेत. ते मराठी भाषेत तुम्हाला मिळत नाहीत. ते आपल्या या कोर्समध्ये सगळे कायदे हे मराठी भाषेमध्येच तुम्हाला मिळतील आणि व्यवस्थित आणि सुटसुटीत समजायला सोप्या पद्धतीनं मांडणी करून मी त्याची यामध्ये दिलेली आहे. निश्चितच तुम्हाला फायदा होईल आणि फी फक्त 500 प्लस जी-एस-टी. अतिशय नगण्य अशी फी आहे आणि संपूर्ण अभ्यासक्रम यामधून तुमचा कव्हर होईल. चला तर मग आता आपण सुरुवातीला एक्झाम पॅटर्न काय आहे त्याची माहिती पाहूयात. आणि त्यानंतर प्रत्येक विषयामध्ये कोणकोणते टॉपिक आहेत त्याचं डीपमध्ये माहिती आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर या ठिकाणी पहा सुरुवातीला परीक्षेचं स्वरूप. या ठिकाणी एकूण आपल्याला 100 प्रश्न येणार आहेत पहा आणि एकूण गुण आहेत 200. म्हणजे एका प्रश्नाला किती गुण आहेत? 2 गुण असणार आहेत. प्रश्नांचा जो दर्जा आहे ना, तो पदवीचा असणार आहे. त्याच्यानंतर याचं प्रश्नांचं जे माध्यम आहे म्हणजे प्रत्येक प्रश्न हा मराठी व इंग्रजी या भाषेमध्ये येणार आहे. फक्त मराठी व्याकरणाचे प्रश्न फक्त मराठीत असतील. इंग्रजी ग्रामरचे प्रश्न फक्त इंग्लिश ग्रामरमध्ये असतील आणि उर्वरित जे विषय आहेत सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, त्याच्यानंतर तुमचं कामगार कायदे हे मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषेमध्ये ते प्रश्न विचारले जाणार आहेत. परीक्षेचा कालावधी आहे 2 तास आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ही परीक्षा आहे. आता परीक्षेचं हे झालं स्वरूप, की 2 तासामध्ये 100 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता त्यांनी जो अभ्यासक्रम दिलेला आहे, त्यांनी फक्त विषयांची नावं दिलीत. पण मी तुम्हाला व्यवस्थित आणि सविस्तर त्याची माहिती देणार आहे. सुरुवातीला फक्त त्यांनी दिलेली माहिती पहा. नंतर मी सविस्तर माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इथे पहा मराठी भाषा याच्यावर 30 गुण असणार आहेत. जी मराठी भाषा आहे 30 गुण, पण प्रश्न किती असणार आहेत? 15. कारण एका प्रश्नाला 2 गुण आहेत. हे पण लक्षात असू द्या. इंग्रजी भाषा याच्यावर 15 प्रश्न असणार आहेत आणि 30 गुण असणार आहेत. बुद्धिमत्ता चाचणी इथं स्पष्टपणे दिलंय. बुद्धिमापन चाचणी म्हणजे गणिताचा अभ्यास करायची आवश्यकता नाही. बुद्धिमापन चाचणी स्पष्टपणे दिले तर बुद्धिमत्तेचाच अभ्यास करा. 15 प्रश्न आणि गुण असणार आहेत 30. त्याच्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये इतिहास, भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था 2दा दिले. चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित. आता इथं सामान्य ज्ञानमध्ये त्यांनी अंकगणित दिले म्हणजे गणिताचा अभ्यास करावा. मला वाटतं इथं टाइप मिस्टेक झाली असेल. हे अंकगणित त्यांना या ठिकाणी द्यायचं असेल. बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित असं त्यांना त्या ठिकाणी द्यायचं असेल. तर हे बुद्धिमत्ता आणि गणितावर एकूण 15 प्रश्न येतील दोन्ही मिळून आणि 30 गुण आणि सामान्य ज्ञानमध्ये इथं अंकगणित घेऊ नका. त्यांचं टाइप मिस्टेक झाली. तर सामान्य ज्ञानवर 15 प्रश्न येणार आहेत आणि गुण येणार आहेत 30. त्याच्यानंतर कामगार कायदे याच्यामध्ये अधिनियम, विविध कामगार कायदे एवढंच दिले. पण त्या कामगार कायद्यांची नावं दिलेली नाहीत. तरी महत्त्वाचे कामगार कायदे आपण पाहणार आहोत. 2 कायद्यांची त्यांनी नावं दिलीत. महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1981 आणि महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियमन व कल्याण
अधिनियम 1969 असे 2 कायद्यांची नावं दिलेत. त्याच्यात हा जो दुसरा कायदा आहे, हा इंग्लिश भाषेमध्येच उपलब्ध आहे. पण आपल्या ॲपमध्ये विठ्ठल जोशी ॲपमध्ये मराठी भाषेत हा कायदा मी उपलब्ध करून देत आहे. त्याचं 10 टर्मापर्यंत माझं मराठीमध्ये ट्रान्सलेट झालेलं आहे. एकूण 21 टर्म आहेत. उर्वरित 11 टर्मांचं 1-2 दिवसात होऊन जाईल आणि आपल्या ॲपमध्ये तुम्हाला त्या कोर्समध्ये हे मराठी भाषेतच मिळून जाईल. आणि विविध कामगार कायदे बरेचसे इंग्लिशमध्येच आहेत. त्याचं मराठीमध्ये भाषांतर करून मी तुम्हाला देणार आहे. टेन्शन घेऊ नका. त्यामुळं आपला कोर्स परिपूर्ण आहे. याच्यावर एकूण 40 प्रश्न येणार आहेत आणि गुण असणार आहेत 80. म्हणजे फॉर्म्युला कसा आहे याचा 60-40. आता 60-40 म्हणजे काय माहीत आहे का? तर 60 प्रश्न हे मराठी भाषा, इंग्रजी भाषा, बुद्धिमत्ता चाचणी आणि जी-के, बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित व जी-के सर्वांवर मिळून 60 प्रश्न असणार आहेत आणि जे कामगार कायदे आहेत त्याच्यावर 40 प्रश्न आणि 80 गुण आणि इकडे 60 प्रश्न व 120 गुण. मग 120 आणि 80 बेरीज किती झाली? 200. तर हे झालं परीक्षेचं स्वरूप आणि थोडक्यामध्ये अभ्यासक्रम. आता आपण डिटेल्समध्ये जो सिलेबस आहे त्याची व्यवस्थित माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता सुरुवातीला सामान्य ज्ञान क्षमता चाचणीमध्ये कोणकोणते विषय आहेत ते आपण पाहूयात. पण त्याच्या आधी सांगतो ही परीक्षा TCS मार्फत घेतली जाणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला TCS प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिजे असतील, तर आपल्या विठ्ठल जोशी ॲपमध्ये TCS PYQ आहे पहा. त्याच्यामध्ये तुम्हाला आत्तापर्यंत 154 पेपर मी झालेले ॲक्चुअलमध्ये झालेले पेपर दिलेले आहेत. अजूनही त्यामध्ये पेपर अपलोड होतील. तर इथे पहा इतिहासमध्ये काय-काय ते पहा. तर आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, मग त्याच्यामध्ये नैसर्गिक विभाग येतात वगैरे, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. म्हणजे काय? महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, भौतिक भूगोल आणि जगाचा भूगोल. पण सर्वात जास्त भर हा महाराष्ट्राचा भूगोलवर असेल. त्यानंतर भारताचा भूगोल याच्यावर सर्वात जास्त प्रश्न येतील. त्यानंतरचा तिसरा विषय पहा अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला काय-काय करायचं आहे? तर भारतीय अर्थव्यवस्था, त्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, त्याच्यानंतर भारताची शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, त्याच्यानंतर दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी. आणि शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प, लेखापरीक्षण इत्यादी. तर हे सगळे रेकॉर्डेड व्हिडिओ मी आपल्या ॲपमध्ये दिलेले आहेत पहा, या सगळ्या विषयांचे. त्याच्या पुढे पहा आता जी-केचं अजून संपलेलं नाही. तर चालू घडामोडीमध्ये जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील म्हणजे महाराष्ट्रातील चालू घडामोडी, भारतातील चालू घडामोडी आणि जगातील चालू घडामोडी. राज्यशास्त्र याच्यामध्ये राज्यशास्त्राचे सगळे टॉपिक तुम्हाला करावे लागतील राज्यव्यवस्थेचे. त्याच्यानंतरचं आहे सामान्य विज्ञान. त्याच्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र असे तुम्हाला अभ्यास करावा लागेल. त्याच्या पुढे आहे पहा त्याच्यानंतर ठीक आहे. तर हे झालं सगळे विषय आपले जी-केचे. आता जी-केचा अभ्यासक्रम खूप फास्ट आहे आणि या सगळ्यांवर आपल्याला फक्त किती 15 प्रश्न येणार आहेत. एवढे जे आता मी टॉपिक सांगितले ना, या सगळ्यांवर मिळून फक्त 15 प्रश्न येणार आहेत आणि गुण किती असणार आहेत? 30 गुण. तर जी-केचा अभ्यासक्रम तुम्हाला समजलेला आहे, खूप फास्ट आहे. आता त्याच्या पुढे पहा आपण मराठी व्याकरणाचा अभ्यासक्रमामध्ये लिंग, वचन, काळ, समास, प्रयोग, संधी, अ, त्याच्यानंतर वाक्यांचे प्रकार, शब्दांच्या जाती, त्याच्यानंतरचा आहे पहा समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, वाक्प्रचार व म्हणी, अलंकारिक शब्द, उतार्यावर 5 प्रश्न किंवा आता 15च प्रश्न आहेत तर 1-2 प्रश्न येऊ शकतात उतार्यावर किंवा उतारा येणार पण नाही मे बी. आला तर 1-2 प्रश्न येतील. अलंकार, शुद्ध व अशुद्ध शब्द. हे झालं मराठी व्याकरण. आता इंग्लिश ग्रामरमध्ये कोणकोणते टॉपिक आहे, हे TCS कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारतं तेच सांगत आहे बरं का मी तुम्हाला. तर इंग्लिश ग्रामरमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच करा. त्याच्यामध्ये एकूण 8 टॉपिक येतात. त्यातल्या त्यात नाऊन महत्त्वाचं आहे, ॲडजेक्टिव्ह महत्त्वाचं आहे, व्हर्ब महत्त्वाचा आहे, प्रिपोजिशन महत्त्वाचं आहे. आले तर प्रोनाऊनवर काही प्रश्न येतात, पण याच्यामध्ये एकूण 8 टॉपिक येतात. नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब, ॲडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन आणि इंटरजेक्शन. तर त्याच्यामध्ये मी परत सांगतो नाऊन महत्त्वाचा आहे, ॲडजेक्टिव्ह महत्त्वाचा आहे, व्हर्ब आणि प्रिपोजिशन याच्यावर TCS हमखास प्रश्न विचारतं आणि प्रोनाऊनवर सुद्धा एखादा प्रश्न विचारतो. त्याच्यानंतर टेन्स हा टॉपिक करावा लागेल. टाइप्स ऑफ सेंटेन्सवर प्रश्न येतात. फाइंड द एरर महत्त्वाचा आहे.
आर्टिकल्स आहे, त्याच्यानंतर प्रिपोजिशन्स आहे, चेन द व्हॉइस आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहे. त्याच्यानंतर ॲड अ क्वेश्चन टॅगवर तुम्हाला प्रश्न येतील. सिनॉनिम्स, अँटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड, प्रोव्हर्ब, फ्रेजेस, कॉम्प्रिहेन्शन म्हणजे पॅसेज आपला. पण पॅसेज याच्यात आला तर येईल किंवा नाही आला तर येऊ पण शकणार नाही, कारण 15च प्रश्न असणार आहेत एवढ्या साऱ्या टॉपिकवर. त्यामुळे पॅसेज आला तर एखाद दुसऱ्या प्रश्नासाठी येईल. अ, त्याच्या पुढं पहा तर याच्यामध्ये अजून पॅराजंबल हा एक टॉपिक महत्त्वाचा आहे बरं का. पॅराजंबल मला वाटतं याच्यात लिहिलं नाही. तर पॅराजंबल म्हणजे वाक्यांचा क्रम लावा. तो एक टॉपिक इंग्लिश ग्रामर, त्याच्यावर एक प्रश्न तुम्हाला विचारले जातील आणि एवढे सारे टॉपिक याच्यावर किती प्रश्न येणार आहेत? 15 प्रश्न येणार आहेत आणि गुण किती असणार आहेत? तर 30 असणार आहेत. लक्षात येतंय? एक छोटीशी जाहिरात मग बाकीचे विषय पाहूयात आपण. जर तुम्हाला ही परीक्षा टी-सी-एस मार्फत घेतली जाणार आहे. मग टी-सी-एसनं घेतलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर खूप महत्त्वाचे आहेत. कारण त्यातले बरेचसे प्रश्न जशास तसे रिपीट होतात. जर तुम्हाला टी-सी-एस प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ई-बुक घ्यायचा असेल, तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि टी-सी-एस पी-वाय-क्यू-पी विकत घ्या. याची फी फक्त 300 प्लस जी-एस-टी आहे. पण याच्यामध्ये आत्तापर्यंत मी 154 पेपर अपलोड केलेले आहेत वेगवेगळ्या परीक्षांचे. अजूनही भरपूर पेपर अपलोड करणार आहे. परीक्षेमध्ये भरपूर पेपर तुम्हाला भेटतील परीक्षेपर्यंत आणि सरावासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि याच्यात ॲक्चुअलमध्ये झालेले पेपर आणि त्यांची उत्तरं दिलेली आहेत बरं का. एक्सप्लेनेशन नाही ते पण स्पष्ट करतो. पण प्रश्न कसे विचारले जातात आणि त्यातले बरेचसे प्रश्न तुम्हाला ॲज इट इज रिपीट सुद्धा होतील हे लक्षात असू द्या. आता पुढे पहा बौद्धिक चाचणीमध्ये तुम्हाला काय-काय करायचं आहे. तर टी-सी-एस कोणकोणते टॉपिकवर प्रश्न विचारतात ते पहा. संख्यामाला करायचा आहे, अक्षरमाला, बैठक व्यवस्था, व्हेरी आय-एम-पी याच्यावर हमखास प्रश्न येतो. तर्कव अनुमान याच्यावर हमखास प्रश्न येतो. हे संख्यामाला, अक्षरमाला, बैठक व्यवस्था, तर्कव अनुमान, रांगेतील क्रम हे 5 टॉपिक व्हेरी, व्हेरी आय-एम-पी आहेत हां. अजून दिशाज्ञान चाचणी आणि नातेसंबंध हे असे टॉपिक आहेत 7 की त्याच्यावर हमखास प्रश्न येतात. त्याच्यानंतर कालमापन किंवा कॅलेंडर, घड्याळावर प्रश्न विचारले जातात. नातेसंबंध आहे, दिशाज्ञान चाचणी आहे, सांकेतिक भाषेवर एक हमखास प्रश्न येतात. अभाषिक कसोट्या, आकृत्यांवर आधारित प्रश्न याच्यावर एखादा प्रश्न आला तर येतो. विसंगत घटक ओळखा हा एक टॉपिक महत्त्वाचा आहे. त्याला वर्गीकरण सुद्धा म्हणतात किंवा वेगळा पर्याय ओळखा याच्यावर सुद्धा टी-सी-एस हमखास प्रश्न विचारतो. आता हे झालं बुद्धिमत्ता चाचणीचं. अंकगणितामध्ये पहा पदावली करायचं आहे, शेकडेवारी करायचं आहे, नफा व तोटा, काळ व काम, काळ, अंतर व वेग, रेल्वे, गुणोत्तर व प्रमाण आणि सरासरी. मग आणि हे गणित व बुद्धिमत्ता दोन्ही मिळून तुम्हाला 15 प्रश्न येणार आहेत आणि गुण किती असणार आहेत? तर याचे गुण असणार आहेत पहा 30 गुण म्हणजे 15 प्रश्न आणि गुण किती आहेत? तर 30 गुण. लक्षात येते तुमच्या सर्वांच्या? आणि जर तुम्हाला गणित व बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास करायचा असेल, तर मी स्वतः लिहिलेली 2 पुस्तकं आहेत पहा. स्पर्धा परीक्षा अंकगणित आणि स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी. ही पुस्तकं पुस्तकाच्या दुकानावर नाही मिळत. तुम्हाला माझ्याकडून मागवावी लागतील. त्यासाठी 880606068618 या WhatsAppच्या नंबरवर मला मॅथ्स रिझनिंग बुक म्हणून मेसेज करा. फक्त ₹450 मध्ये ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला घरपोच मिळून जातील. पोस्टाने पाठवतो मी आणि सगळ्या स्पर्धा परीक्षांना तुम्हाला याचा फायदा होणार आहे. तर या व्हिडिओमध्ये ना आपण निरीक्षक पदासाठी जो काही अभ्यासक्रम आहे ना, त्याची माहिती पाहिली पहा. सविस्तर अशी माहिती आपण पाहिलेली आहे डिटेल्समध्ये आणि अ, याच पद्धतीनं तुम्ही अभ्यास करा या सिलेबसनुसार. याच्यावरच तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक व्हेरी मच.